नमस्कार मंडळी, सगळ्यांची आवडती डिश म्हणजे चिकन बिर्याणी. आज मी त्याची रेसिपी घेऊन आली आहे. बिर्याणीसाठी लागणारा मेन आयटम म्हणजे कांदा. आपल्याला भरपूर असा कांदा लागतो. सो इथे मी 1 किलोची बिर्याणी करते. त्यासाठी मी ऑलमोस्ट अर्धा किलोपेक्षा जास्त कांदे बारीक चिरून घेतलेले. तेल असं छान कडकडीत गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा परतून घेतलाय आणि आपल्याला पाहिजे तसं छान बरिस्ता आपण रेडी करून घेऊ शकतो. महत्वाची टीप म्हणजे हाय फ्लेमवर छान असा बरिस्ता तळून घ्या. कांदा परतून इथे मी 1 किलो चिकन छान स्वच्छ धुवून घेतलाय. त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, हळद, लाल तिखट, धने आणि जिऱ्याची पावडर आणि इथे मी यूज करते प्रकाशचा बिर्याणी मसाला, जो की मला पर्सनली खूप आवडतो. यामध्ये सगळे खडे मसाले आणि त्याचसोबत बिर्याणी मसाले पण असतात. सो छानसा चवीला मसाला आहे आणि सोबतच चवीप्रमाणे मीठ, पुदिना, त्यानंतर कोथिंबीर, 4 ते 5 मिरच्या उभ्या कट करून घेतल्या आणि तळलेला काजू आणि काही बरिस्ता मी यामध्ये ऍड केला. त्यानंतर आपल्याला 1 पाव दही, मी इथे घट्ट असं दही घेतलंय. हे सगळं जिन्नस सगळं छान मिक्स करून घेतलं आणि जेवढं जास्त आपण याला मॅरिनेट करू तेवढं याची टेस्ट खूप छान लागते. कांदा ज्या तेलात आपण तळला होता त्यामधलं थोडं तेल मी ऍड. 1 किलो चिकन साठी मी ऑलमोस्ट 1.25 किलो बासमती तांदूळ घेतला. छान अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घातले. पाण्याला छान अशी खळखळ उकळी आल्यावर त्यामध्ये सगळे खडे मसाले, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे टी फिल्टर मी यूज केलं, ज्यामध्ये सगळे खडे मसाले मी टाकले होते. त्याचा एक खूप बेनिफिट होतो, जेव्हा आपला तांदूळ छान बॉईल होतो, शिजून जातो, तेव्हा आपल्याला इझिली ते सगळे खडे मसाले काढता येतात. एक छान मोठं असं जाड बेसचं भांड घेतलं. त्यामध्ये तेल, कांदा, कढीपत्ता हे सगळं टाकून थोडं काश्मीरी लाल तिखट टाकलं आणि त्यानंतर रात्रभर मॅरिनेट झालेलं चिकन 6 ते 7 मिनिटं छान शिजू दिलं. इथे एक महत्वाची टीप मी जे फॉलो करते, तिथे 2 ते 3 चमचे मी तूप टाकते. त्यामुळे बिर्याणीला खूप छान अशी एक टेस्ट येते आणि बिर्याणी पण सॉफ्ट होते. चिकन छान शिजल्यावर एका पातेल्यामध्ये मी ते काढून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये बटाट्याचे काप करून बेसला ठेवले. त्यामुळे मसाला जो असतो तो चिकटत नाही. त्यानंतर लेअरिंग केलं. चिकन मसाला, बिर्याणी तांदूळ, त्यानंतर बरिस्ता, पुदिनाचे पानं आणि परत त्यावर दुसरी लेअरिंग करून केसरचं थोडं दूध, तूप आणि जर आपल्याला भात कोरडा वाटत असेल तर आपण थोडं पाणी त्यामध्ये ऍड करू शकतो. प्रॉपर लेअरिंग झाल्यावर मेन टास्क येतो तो दम द्यायचा. सो ऑलमोस्ट 1 ते 1 तास मी इथे कमी फ्लेमवर बिर्याणीला छान दम दिलाय आणि त्यानंतर ऑलमोस्ट अर्धा तास मी बिर्याणीचं झाकण ओपन केलं नाही आणि त्यानंतर आपण पाहू शकता खूप सुंदर अशी ही बिर्याणी रेडी होते. नक्की एकदा रेसिपी ट्राय करून बघा. थँक्यू.